संस्कृतवाणी कार्यक्रमात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. प्रसाद अर्जुनेचा सप्रेम नमस्कार. या देवी सर्वभूतेषु. रसिक हो, शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्तानं जाणून घेऊया देवीची विविध रूपं, त्या रूपांचे संदर्भ आणि त्यांचे अर्थ. कार्यक्रमात सहभाग आहे आस्था ओगले आणि आर्या जोशी यांचा. या देवी सर्वभूतेषु. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. अर्थात जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तिरूपाने स्थित आहे, अशा या देवीला नमस्कार. ज्या ऊर्जेतून दूरवरच्या तेजस्वी अशा ताऱ्यांचा, तसेच सूक्ष्म अशा मानवी मनाचा आणि त्यात निर्माण होणाऱ्या भावनांचा जन्म झाला, ती ऊर्जा म्हणजेच देवी होय. जिला शक्ती म्हणजेच ऊर्जा या नावानं ओळखतात, तीच शक्ती या समस्त ब्रह्मांडाला सतत कार्यरत ठेवण्यासाठी कारणीभूत आहे. भारतामध्ये देवीची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे. देवीचं मूळ रूप निर्गुण असलं तरी तिच्या सगुण रूपाची पूजा करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे. कुलदेवी, ग्रामदेवी, शक्तिपीठ इत्यादी रूपांमध्ये देवीच्या विविध सगुण रूपांची पूजा केली जाते. वेदांमध्ये देवी, पृथ्वी, आदिती, वाघ, निर्मिती, रात्री, अरण्यनी यासारख्या वैश्विक देवींची नावं आहेत. दिनसाना, राका, पुरमधी, परेंडी, भारती आणि माही यांसारख्या दानशूर देवींचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतो. शक्ती मूलतः ब्रह्म आणि तिच्यापासून प्रकृती आणि पुरुष उत्पन्न होते. भक्तांना संपत्तीचे आशीर्वाद देते. ती सर्वोच्च देवता आहे. देवी ठामपणे सांगते की ती पृथ्वी आणि स्वर्गाची निर्माती आहे आणि ती तिथंच राहते. पृथ्वी आणि स्वर्ग यांना व्यापून टाकणारी शाश्वत अमर्याद चेतना आणि सर्व प्रकारचा आनंद, परमानंद, ज्ञान, अज्ञान, ब्रह्म यामध्ये ती व्याप्त आहे. या देवींची 3 प्रमुख रूपे आहेत. दुर्गा देवी जी संरक्षणाची देवता आहे, लक्ष्मी देवी जी ऐश्वर्याची देवता आहे आणि सरस्वती देवी जी ज्ञानदेवता आहे. दुर्गा देवीलाच जयदुर्गा या नावानेही ओळखलं जातं, कारण ती विजय प्राप्त करून देते. दुर्गा देवीच्या सहवासात नकारात्मक शक्ती नाहीशा होतात. दुर्गा देवी नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये परावर्तित करते. माता लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवता आहे. आपल्या जीवनाचं पालन पोषण आणि प्रगतीसाठी संपत्ती असणं गरजेचं आहे. संपत्ती म्हणजे केवळ धन नव्हे, तर ज्ञान आणि कौशल्य यांची प्राप्ती होय. लक्ष्मी म्हणजे मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गरजेची भौतिक आणि आध्यात्मिक पूर्तीचं प्रकटीकरण होय. सरस्वती देवी ही ज्ञानदेवता आहे, जी आपल्याला स्वचे ज्ञान देते. सरस्वती देवीची महती सांगणारे अनेक पैलू असे आहेत की ती पाषाणावर बसलेली दिसते. ज्ञान जे पाषाणासारखे अचल आणि निश्चल असते, ते सदोदित आपली साथ देते. देवी सरस्वती वीणा वाजवताना दिसते. या वीणेचे स्वर मनःशांती देतात. सरस्वतीचे वाहन हंस असते. हंसाला जर दूध आणि पाण्याचं मिश्रण दिलं तर तो त्यातलं दूधच पितो. हेच विवेकाचे महत्त्व आणि शक्ती दर्शवते की आपण जीवनात सकारात्मक गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत आणि नकारात्मक गोष्टी त्यागत राहिल्या पाहिजेत. देवी सरस्वती चेतनेचे स्वरूप आहे, जी विविध गोष्टी शिकण्यासाठी उद्युक्त करत असते. तीच अज्ञान दूर करणारी, ज्ञानाची आणि आध्यात्मिक प्रकाशाचे स्रोत आहे. नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. यालाच आपण शारदीय नवरात्र म्हणतो. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. या 9 दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा व अर्चना केली जाते. सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन
त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असं नाव मिळालं आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया, जगदंबा म्हणून गौरवलं. देवीची उग्र आणि सौम्य अशी 2 रूपं पाहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावं असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपं आहेत. नवरात्रीमधील देवीची 9 रूपं आपल्याला या श्लोकामधून समजतात. प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कूष्मांडीति चतुर्थकं, पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रिश्च, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः, उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडी, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री अशी ही देवीची 9 रूपं आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. शैलपुत्री ही हिमालयाची पुत्री आहे म्हणून तिला शैलपुत्री म्हटले जाते. वंदे वांछित लाभाय चंद्रार्धकृतशेखरां, वृषारूढं शूलधरां, शैलपुत्रीं यशस्विनीं. अर्थात जी देवी वृषभावर विराजित आहे, जिच्या डाव्या हातामध्ये त्रिशूळ आणि उजव्या हातामध्ये कमळ सुशोभित आहे, अशी ही नवदुर्गांमधील प्रथम दुर्गा आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणीचे स्वरूप ज्योतिर्मय आहे. तपश्चारिणी, अपर्णा आणि उमा अशी या देवीची अन्य नावं आहेत. दधाना करपद्माभ्याम अक्षमाला कमंडलू, देवी प्रसीदतु मयी ब्रह्मचारिण्यनुत्तमा. अर्थात जिच्या एका हातामध्ये जपमाळ आणि एका हातामध्ये कमंडलू आहे, अशी देवी ब्रह्मचारिणी अतुलनीय आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. चंद्रघंटा देवीचे रूप सौम्य आहे. पिंडच प्रवरारूढा चंडकोपास्त्रकैर्युता, प्रसादम तनुते मह्यम चंद्रघंटेती विश्रुता. जी वाघावर आरूढ आहे, जी क्रोध प्रदर्शित करत आहे आणि जिने विविध अस्त्र धारण केलेली आहेत, अशी ही देवी आमच्यावर कृपा करो. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडी देवीची पूजा केली जाते. सुरा संपूर्ण कलशम रुधिराप्लुतमेव च, दधाना हस्तपद्माभ्याम कूष्मांडा शुभदास्तु मे. अर्थात जिने तिच्या कमळासारख्या हातांनी घडे धारण केले आहेत, अशी देवी कुष्मांडा आमच्यावर शुभ आशीर्वाद कायम ठेव. नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. भगवान स्कंद अर्थात कार्तिकेयची माता असल्याने या देवीला स्कंदमाता म्हणतात. सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वया, शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी. जी सिंहावर आरूढ नित्य आहे, जिने दोन्ही हातांमध्ये कमळ धारण केले आहे, अशी ही देवी स्कंदमाता आम्हाला तू शुभ आशीर्वाद दे. देवी कात्यायनी ही नवदुर्गांमधील 6वी देवता आहे. मातृत्वाचा झरा असलेली ही देवता संरक्षण, वचनबद्धता, आपलेपणा अशा नाती जोपासणाऱ्या गुणांचेही स्थान आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये सांगितले आहे की याच रूपात देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला होता. ऋषी कात्यायन हे देवी भगवतीचे खूप मोठे भक्त होते. त्यांची खूप इच्छा होती की देवी भगवती त्यांची पुत्री व्हावी. त्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली. देवी भगवतीने प्रसन्न होऊन त्यांना त्यांची पुत्री रूपात जन्म घेण्याचे वचन दिले. यथावकाश पुत्रीचा जन्म झाला. ऋषी कात्यायन यांच्या नावावरून देवीचे कात्यायनी नाव पडले. या चतुर्भुज देवीचे वाहन सिंह आहे. देवी कालरात्री ही नवदुर्गांमधील 7वी देवता आहे. ही देवता अकाल मृत्यूच्या भयाचा नाश करणारी, सर्व सिद्धींची अधिष्ठात्री आहे. नावावरून व उपलब्ध वर्णनांवरून या देवीचे स्वरूप उग्र वाटत असले तरी भाविकांवर सतत कृपादृष्टी ठेवून त्यांना शुभाशीर्वाद देणारी ही देवी आहे. म्हणूनच तिला शुभंकरी असेही म्हणले जाते. जे काही अशुभ, अमंगल, नकारात्मक सृष्टीत असो वा मनात
केवळ कालरात्री देवीच्या स्मरणानेच ते नष्ट होते. रक्तबीज या असुराचा संहार करण्यासाठी देवी पार्वतीने आपल्या तेजातून देवी कालरात्रीला प्रकट केले. पुराणामध्ये कालरात्रीचे वर्णन करताना लिहिले आहे की तिच्या श्वासात साक्षात अग्नी वसत आहे. या चतुर्भुज देवीचे वाहन गर्दभ आहे. देवीचे 3ही ब्रह्मांडाप्रमाणे असलेले डोळे विजेप्रमाणे चकाकतात. देवीचा वर्ण नावाप्रमाणेच कभिन्न आहे. देवी महागौरी ही नवदुर्गांपैकी 8वी देवता आहे. ही देवता पापांचा नाश करणारी, मन व शरीर शुद्ध करून भक्ताला सकारात्मक मार्गावर नेणारी, मन एकाग्र करून संकटे दूर करणारी आणि दंपती सुख देणारी आहे. नावाप्रमाणेच देवीचे स्वरूप सौम्य, सुंदर व मोहक आहे. तिचे वस्त्र आणि दागिने हेही शुभ्रवर्णी आहेत आणि वाहनसुद्धा शुभ्र बैल आहे. तिला 4 भुजा असून स्वभाव अतिशय शांत आहे. देवी सिद्धिदात्री ही नवदुर्गांपैकी 9वी म्हणजेच शेवटची देवता आहे. ही देवता महाविद्या तसेच अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व या सर्व सिद्धी देणारी आहे. म्हणूनच तिला सिद्धिदात्री म्हणले आहे. सिद्धिदात्रीने शंकराला सिद्धी प्राप्त करून दिल्या होत्या. त्यानंतर शंकराचे अर्धे रूप देवीप्रमाणे झाले होते. यालाच अर्धनारी नटेश्वर म्हणून ओळखले गेले. ही देवी कमळावर विराजित आहे. काही ठिकाणी ती सिंहारूढ असल्याचेही वर्णन आढळते. ही देवीसुद्धा चतुर्भुज आहे आणि तिने कमळ, शंख, गदा, सुदर्शन चक्र धारण केले आहे. या नवदुर्गांबरोबरच महाराष्ट्रातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक येथील देवीची 3.5 शक्तिपीठेही तितकीच महत्त्वपूर्ण मानली जातात. आपल्या सांगली जिल्ह्याच्या जवळच असणाऱ्या कोल्हापूर शहरातील महालक्ष्मी मंदिर हे देवीच्या पूर्ण शक्तिपीठांपैकी एक आहे. मंदिरातील गरुड मंडप, सभा मंडप मात्र अलीकडच्या काळात म्हणजे 1844 ते 1867 या काळात बांधले गेले आहेत. मंदिराची मुख्य रचना 2 मजली आहे. या मंदिराच्या बाबतीत 2 आख्यायिका प्रसिद्ध आहेत. पहिल्या आख्यायिकेनुसार देवी महालक्ष्मी तिरुपती श्री बालाजी म्हणजेच श्री विष्णूंवर रागावून येथे आल्या. येथेच त्यांनी वास्तव्य केले. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार केशी राक्षसाचा पुत्र कोल्हासूर याने त्याच्या करवीर इत्यादी 4ही पुत्रांनी या प्रदेशातील लोकांना त्राहिमाम करून सोडले होते. सर्व देवतांच्या विनंतीवरून देवी महालक्ष्मीने त्यांचा वध केला. परंतु मरण्यापूर्वी कोल्हासुराने या ठिकाणाला माझे व माझ्या पुत्राचे म्हणजेच करवीराचे नाव दिले जावे अशी इच्छा प्रकट केली. म्हणून ठिकाणाचे नाव कोल्हापूर महालक्ष्मीला करवीर निवासिनी देवी अंबाबाई म्हणले जाऊ लागले. सोलापूर जिल्ह्याजवळील उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले श्री क्षेत्र तुळजापूर हे देवीचे पूर्ण आद्यपीठ मानले जाते. हे मंदिर बालाघाटावरील एका डोंगर माथ्यावर असून याचा काही भाग हेमाडपंथी पद्धतीत बांधला आहे. मंदिराच्या दक्षिण दरवाजाला परमार दरवाजाही म्हणले जाते. माहूर गडावरील रेणुका मातेचे मंदिर हे देवीचे 3रे पूर्ण शक्तिपीठ आहे. तिला भगवान परशुरामांची आई मानले जाते. असे मानले जाते की हे मंदिर 13व्या शतकात देवगिरीच्या यादव राजाने बांधले होते. या परिसरात देवीच्या मंदिरासह परशुराम मंदिर, दत्तात्रेय मंदिर, कालिका माता मंदिर देखील आहेत. येथील भक्तांच्या मान्यतेनुसार भगवान दत्तात्रेय येथे जन्मले होते. हे ठिकाण नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यात आहे. वणीच्या सप्तशृंगी देवीचे मंदिर हे देवीचे अर्धे शक्तिपीठ मानले जाते. हे मंदिर नाशिकपासून 65 किलोमीटरवरील 4800 फूट उंचीवरील सप्तशृंग गडावर स्थित आहे. येथे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा तिघींचेही एकच रूप आहे असे मानले जाते. असे म्हणले जाते की शुंभ निशुंभ आणि महिषासूर राक्षसांचा नाश केल्यानंतर देवी येथे तप आणि साधना करीत होती. या परिसरातील 7 उंच शिखरांवरून या ठिकाणाचे नाव सप्तशृंगी गड पडले. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची 8 फुटी मूर्ती आहे. तिला 18 भुजा आहेत. मूर्ती रक्तवर्णी शेंद्राची आहे. या सर्व देवतांची, आदिशक्तींची विविध स्तोत्रे पुराणात तसेच नंतरच्या काळात विविध पंडित, ऋषी, मुनी यांनी रचलेली आढळतात. उमाशतकम
या स्तोत्रात नावाप्रमाणेच 100 श्लोक आहेत. यामध्ये उमा म्हणजेच देवी पार्वतीचे वर्णन 10 दशकांमध्ये केले आहे. यातील प्रत्येक दशक पृथ्वी, आर्या, शार्दूल विक्रीडित, वसंत तिलका अशा वेगवेगळ्या वृत्तात लिहिले आहे. शक्ती, ऊर्जा, पोषण, प्रेम, सौंदर्य, साधना, मातृत्व यांचे मूर्तिमंत स्वरूप असलेल्या देवी पार्वतीची स्तुती या स्तोत्रात केली आहे. महिषासुरमर्दिनी स्तोत्र. या आदि शंकराचार्यांनी रचलेल्या स्तोत्रात 21 श्लोक आहेत. नवरात्रात याचे पठण लाभप्रद मानले जाते. महिषासुराचा वध करणाऱ्या देवी दुर्गेच्या शक्ती आणि महत्तेचे वर्णन यामध्ये केले आहे. महादुर्गेचे वर्णन आदि शंकराचार्यांनी सुंदर पद्धतीने केलेच आहे, पण त्यातील लयबद्धता आणि ते गाताना मिळणारा आनंद या स्तोत्राला अजून महत्त्व प्राप्त करून देतो. आध्यात्मिकदृष्ट्याही हे स्तोत्र आपल्या मन, शरीर व आत्म्याला शांत करून समाधान प्राप्त करून देते. आदि शंकराचार्यांनीच लिहिलेले देव्यापराध क्षमापन स्तोत्र 12 श्लोकांचे स्तोत्र असून ते देवी भगवतीला उद्देशून लिहिले आहे. एका बालकाने ज्याप्रमाणे आपल्या मातेकडे सर्व चुका प्रांजळपणे कबूल करून माफी मागावी, अगदी तसाच भाव या स्तोत्रामध्ये आचार्यांचा देवी पार्वतीप्रती दिसून येतो. ललिता सहस्त्रनाम हे महर्षी वेदव्यास यांनी लिहिलेले स्तोत्र आहे. ब्रह्मानंद पुराणातील ललितोपाख्यानात ललिता सहस्त्रनाम स्तोत्र सापडते. हे स्तोत्र हयग्रीव म्हणजेच महाविष्णूंच्या अवताराने ऋषी अगस्त्य यांना शिकवले होते. ललिता ही आत्म्याची उल्हासपूर्ण, उत्साहपूर्ण शक्ती आहे, जिच्यामध्ये जराही राग, द्वेष नाही. या स्तोत्रात ललिता देवींची 1000 नावे लिहिली आहेत, ज्यामध्ये प्रत्येक नावात देवीचा एक विशिष्ट आदर्श गुण आहे. या व अशा वेगवेगळ्या स्तोत्रांचे पठण नवरात्रीमध्ये व इतर वेळीही नक्कीच लाभप्रद ठरते. या देवी सर्वभूतेषु. रसिकहो, नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. कार्यक्रमात सहभाग होता आस्था ओगले आणि आर्या जोशी यांचा. कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तेव्हा मला प्रसादला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आता निरोप द्या. नमस्कार.